हाय मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या जिमवाल्या ब्लॉगमध्ये. चला तर आज मारूया आपण चेस्टची सुरुवात केली आपण डिप्सपासून. डिप्सच्या आधी केली होती आपण थोडीशी स्ट्रेचिंगच्या नंतर लावली. स्ट्रेचिंगच्या नंतर मारले आपण डिप्स. लावले आपण इन्क्लाइन डंबल प्रेस. त्याचे मारूया आपण 12 रेपिटेशन. पहिले इन्क्लाइन डंबल प्रेसला 12 किलो पासून स्टार्ट केलं. इन्क्लाइन डंबल प्रेस म्हणजे आपला आवडतीचा सेट हा. त्याला आपण खूप हेवी वेट मारतो, पण काय आपल्या जिममध्ये फक्त 25 kg पर्यंतच डंबल्स आहे, म्हणून आपल्याला 25 किलोपर्यंतच मारता येतं. तर आता आपली हालत झाली होती पतली. 15 किलोला खूप हेवी वेट जातो, तर आपली एनर्जी आज खूप डाऊन जातो. प्रत्येक हेवी सेट नंतर 3 मिनिटाचा रेस्ट हा घेतलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपण घेतलं 20 किलो डंबल प्रेसला. 20 किलोने स्टार्ट केलं. त्याचे पण आपण मारणार आहे 12 रेपिटेशन. माझावाला माइंडसेट कंप्लीट 12 रेपिटेशन सारखा झाला आहे, म्हणजे नाही का 12 रेपिटेशनच मारायचे. 12च्या वर नको, 12च्या खाली नको. चला तर 3 मिनिटाचा गॅप घेऊन परत मारूया आपण तिसरा सेट टाकला आहे आपण 25 किलोपासून. 25 किलो तसं हार्डच जात होतं, पण काय आता 12 रेपिटेशन मारायचे म्हटलं मारायचे. चेस्टला पण आकार आला पाहिजे. इन्क्लाइन डंबल प्रेस आपले सेट पूर्ण झाले होते. आता आपण करणार आहे बेंच प्रेस. चालू केली आपण 10 किलोचे प्लेट लावून घेतले. पण मारणार आहे 12 रेपिटेशन. कोणता पण सेट असो एकदम स्लो मोशनमध्ये मारला गेला पाहिजे. चला तर बेंच पण दुसरा सेट लावून घेतला आहे. बघूया कसा बसतोय. आधी घेऊन गेलेलं आहे तसं. बघूया किती रेपिटेशन बसतं ते. आपण स्टार्ट केलं आहे. 15 रेपिटेशनला तर काही नाही वाटलं. आपला भाऊ सपोर्ट पण खूप भारी देतो, नाही का. आम्ही ह्या मशीनला बटरफ्लाय मशीन म्हणतो. बटरफ्लायचा मारला हा फर्स्ट सेट. एकदम स्लो मशीनमध्ये मारायचा तर थोडा इफेक्ट जाणवतो टेस्टला, नाही तर काय. आपण स्टार्ट केला आता केबल प्रेसचा घ्यायचा आहे हावाला सेट. चेस्ट बघा मग कसा आकार येतो, जळजळ होती आणि कसा पंप येतो.